नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आता बघा बाजारामध्ये भरपूर गाजरं यायला लागलीत की नाही. मग गाजराची ही रेसिपी तर झालीच पाहिजे. किसलेल्या गाजरमध्ये गव्हाचं पीठ टाकून अगदी आठवडाभर टिकणारी रेसिपी करणार आहोत. आता ही नेमकी काय असेल पाहण्यासाठी व्हिडिओ मात्र कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चला तर वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला आजच्या रेसिपीसाठी आपल्याला हवीत गाजरं. आता बाजारामध्ये भरपूर गाजरं यायला लागलीत बघा. तर इथं साधारण 300 ग्रॅम इतकंही गाजरं घेतलीत बघा. छान नाळाखाली स्वच्छ अशी धुवून घेतलीत, कोरड्या कपड्याने पुसून घेतलीत. आता ह्याच्यावरची जी सालं आहेत ना ते काढून घेऊयात. अगदी गाजरंसुद्धा दोन प्रकारची असतात. एक अशी लाल बुंदा आणि दुसरी जरा ऑरेंज केशरी रंगासारखी असतात बघा. दोन्हीपैकी कुठली गाजरं घेतलात तरीसुद्धा चालेल. पण आत्ता सध्या बाजारामध्ये ना ही गाजरं भरपूर प्रमाणात यायला लागलेत बघा आणि अगदी स्वस्तसुद्धा आहेत. त्या अगोदर बघा आपण गाजरामध्ये ना गूळ घालून गाजरं न खिसताना बर्फी केली. त्याला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला. आपला तो व्हिडिओ व्हायरलसुद्धा झाला. बऱ्याच जणांना तो व्हिडिओ आवडला कारण गूळ घालून ना आपण गाजराची बर्फी केली. खरंच खूप छान होते. ह्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच, पाहायला विसरू नका. इथं काय केलं, गाजराच्या वरची सालं काढून घेतलीत, गाजराच्या पुढचा पाठीमागचा भाग काढून घेतलाय आणि गाजरं खिसून घेतले. आता एक गाजर कोवळं होतं ते संपूर्ण मी खिसून घेतलं आणि दोन जी गाजरं होती ना ती बुडक्याच्या बाजूने जरा आतमधून ना कडक अशी कठीण होती निबार. त्यामुळे मी गाजरं बाजूबाजूने खिसून घेतला आणि मध्येतला कठीण भाग आहे तो बाजूला काढून घेतला आहे बघा. तुम्हाला इथं समजलंच असेल. गाजरं सर्व छान अशी खिसून झालीत. आता का नाही गाजराचा हा खिस आपल्याला मोजून घ्यायचा आहे. म्हणजे बाकीचं प्रमाण आपल्याला ना ठरवता येतं म्हणून. आता इथं एक वाटी घेतली. ह्या वाटीनंच ना सर्व साहित्य मी मोजून घेणार आहे बघा. अगदी वाटी कुठलीही घेऊ शकता, पेला घेऊ शकता, ग्लास घेऊ शकता. 2 वाटी ना इतका हा आपला गाजराचा खीस झालेला आहे. 3 गाजरं खिसली की नाही आपण त्याच्यापासून. अगदी तुम्ही ना मिक्सरला ही गाजरं बारीक बारीक करून घेतलात ना तरीसुद्धा चालेल. पण खिसल्यामुळे का नाही दिसायला छान गाजरं दिसतात, हे तुम्हाला पुढे कळेल. आता गोडासाठी आपण वापरणार आहोत गूळ. तर गूळ ना असा काळसरच घ्यायचा बघा, जो की केमिकली विरहित असतो. आता गाजराचा खीस मोजून घेतला. त्याच वाटीने का नाही आपलं गूळसुद्धा मोजून घ्यायचा आहे. 2 वाटी इतका गाजराचा खीस होता का नाही त्याच्यासाठी 1 वाटी इतका आपल्याला हा गूळ घ्यायचा आहे. अगदी तुम्ही ह्याच्यापेक्षा थोडंसंच कमी गुळाचं प्रमाण केलात तरीसुद्धा चालेल. पण हे गोडाचं प्रमाण अगदी बरोबर आहे. म्हणजे तुम्ही जर 4 वाटी गाजराचा खीस घेतला तर त्याच्यासाठी ना 2 वाटी इतका तुम्हाला बारीक चिरलेला गूळ घ्यायचा आहे. अगदी गूळ तुम्ही खिसून घेतला तरी चालेल, पण गूळ ना असा फोडून घ्यायचा नाही, नाहीतर त्याचे मोठे मोठे खडे राहतात म्हणून. आता इथं मी पातळ पातळ असा खिसून घेतला आहे बघा. जरासुद्धा खडे नाहीत आणि गूळ हा का नाही मऊ आहे. काळा जो गूळ असतो तो कठीण नसतो. आता बघा ज्या कढईमध्ये आपण गाजराचा खीस घेतला होता का नाही ती कढई गॅसवरती नेऊन ठेवले. 2 चमचे इतकं तूप घातलेलं आहे आणि तुपामध्ये ना गाजराचा खीस चांगला 2 मिनटं परतून घेतला आहे. गॅस खाली बारीक ठेवलेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये जो पातळ पातळ बारीक चिरलेला गूळ होता का नाही तो घालून घेणार आहोत आणि सतत आता हलवत राहायचं आहे. जसा गूळ वितळ का नाही तसंच हे मिश्रण पातळ होणार आहे आणि या मिश्रणामध्येच आपल्याला का नाही गाजराचा खीस जो आहे तो शिजवून घ्यायचा आहे बघा. गाजराचा खीस बघा मोठ्या खिसणीने खिसाय नाही, बारीक खिसणीने खिसायचा, म्हणजे तो लगेच जो खीस आहे ना तो शिजला जातो. आता ह्याच्यावरती आपण झाकण ठेवून 1-2 मिनटं असंच ठेवणार आहोत. गॅस खाली बारीक ठेवला आहे बघा. आता 2 मिनिटांनंतर झाकण काढलेलं आहे आणि गाजराचा खीस नाही तर मी शिजलाय का पाहत आहे. अगदी तुम्ही नाही इथं थोडंसंच पाणी घातलं तरीसुद्धा चालेल, पण मी बिलकुलसुद्धा ना पाणी वापरणार नाही बरं का. गुळाच्याच पाण्यामध्ये ही रेसिपी करणार आहे. आता बघा इथं गाजराचा खीस का नाही हा शिजलाय का मी बोटाने चेक केला तर थोडासाच कच्चा वाटतोय आणि पाणीसुद्धा भरपूर आहे का नाही याच्यामध्ये. मग पुन्हा आपण झाकण ठेवूयात 1 मिनिटासाठी. आता 1 मिनिटानंतर पाहत आहे छान प्रकारे अगोदरचं जे गुळाचं पाणी आहे ते सुद्धा इथं आटल्याला दिसत असेल. अगदी पूर्ण आटलेलं नाही, हलकं थोडं पाणी आहे आणि असं आपल्याला पाणी ठेवायचंच आहे बरं का. आता हे शिजलेलं आहे. मग गॅस बंद करून ही कढई खाली काढून घेऊयात. आता एक मोठं इथं भांडं घेतलं आहे आणि जो गाजर आणि गुळाचं जे मिश्रण होतं ते आपण इथं काढून घेऊयात आणि हे पसरून घेऊयात आणि पूर्णपणे की नाही आपल्याला थंड करून घ्यायचा आहे. गाजराचा खीस हा पातळ खिसणीने खिसल्यामुळे की नाही लगेच शिजला जातो बघा. जाड भरड असं खिसणीने खिसायचा नाही, म्हणजे तो शिजायला वेळ लागतो बघा. आता पूर्णपणे हे थंड झालं की याच्यामध्ये अर्धा चमच इतकी वेलची आणि जायफळची पूड घातलेली आहे. चवीसाठी पाव चमच इतकं मीठ घातलं आणि सर्व हे मिसळून घेतलेलं आहे बघा. आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे गव्हाचं पीठ. गव्हाचं इथं मी पीठ ना अगोदरच चाळून घेतलेलं आहे. ज्या वाटीने गाजर मोजलं बघा तीच वाटी इथं घेतलेली आहे. सुरुवातीला 1 कप इतकं गव्हाचं पीठ घातलं आणि नंतर पाव वाटी इतकं घातलं आणि बाकीचं पीठ बाजूला ठेवलेलं आहे. म्हणजे आपण लागल तसं ह्याच्यामध्ये पीठ घालणार आहोत. आता इथं आपल्याला जरासुद्धा पाण्याचा वापर करायचा नाही.
गुळाचं जे पाणी आहे, गाजर जे शिजलेलं आहे, त्याच्यामध्येच ना आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे बघा. मला बघा आत्तापर्यंत आपण कुठली रेसिपी करत आहोत हे नव्हतं सांगितलं, पण थोडक्यात अंदाज तर आलाच असेल. तर आज आपण करत आहोत गाजराच्या घाऱ्या. अगदी ह्या घाऱ्या ना आठवड्याभर खराब होत नाहीत. तुम्ही प्रवासामध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता बरे का. आता बघा, अगोदर जेवढं पीठ घातलं होतं का नाही, तेवढ्या पिठामध्ये छान असं मळून घेतलं. पण आणखीन थोडंसं ना मला हे सैलसर वाटतं आहे. आपल्याला हे पीठ ना जरा घट्ट ठेवायचं आहे. म्हणून आणखीन पाववाटी इतकं पीठ घातलं आणि पुन्हा हे छान प्रकारे मळून घेतलं. एकूण 1.5 वाटी इतकं गव्हाचं पीठ लागलं आहे बघा. आणि छान असा पिठाचा गोळा झालेला आहे. लागेल तसं पीठ घालायचं आहे. अगदी तुम्ही ह्याच्यामध्ये 2 चमचे बेसनचं पीठ घालू शकता, 2 चमचे तांदळाचं पीठ घालू शकता. छान खुसखुशीत अशा घाऱ्या होतात. पण अगदी न घालता जरी केलात ना तरीसुद्धा एकदम भारी होतात, हे तुम्हाला पुढे कळेलच. म्हणून ना 1 चमचभर इतकं तूप घालून ना पुन्हा हे पीठ छान छान असं मर्दून घेतलं आहे बघा. जितकं पीठ छान मर्दून घ्याल ना तितक्या ह्या घाऱ्या खुसखुशीत आणि टम्म फुलणारे होतात. पीठ मळत असताना तुम्हाला गरज वाटली तर थोडं पाणी शिंतडून हे पीठ मळलात ना तरीसुद्धा चालेल बरं का. आता हे पीठ आपलं मळून झालं आहे. झाकण ठेवून ना जितका वेळ तुमच्याकडे असेल तितका वेळ हे पीठ भिजत ठेवा. छान प्रकारे भिजलं जातं. आता जवळजवळ ना मी इथं 20 मिनिटानंतर हे पीठ पाहत आहे बघा. अगदी अर्धा तास पाऊण तास हे पीठ भिजत ठेवलात तरीसुद्धा चालेल. आणखीन थोडंसं हे मर्दून घेतलं आणि आता आपण छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत. इतर वेळेस आपण बघा गव्हाच्या पुऱ्या करताना कसे गोळे करतो, अगदी तसे मी छोटे छोटे करून घेत आहे. लिंबा एवढे गोळा म्हणता येणार नाही, त्याच्यापेक्षा छोटाच इथं गोळा तोडून छान हातावरती चिकना करून घ्यायचा बघा. थोडेफार इथं गोळे करून घेतलेत आणि वरून थोडंसं तूप लावून ना हे गोळ्यांना छान प्रकारे तूप लावून घेतले बघा. म्हणजे आपण घारी लाटत असताना ना तेल, तूप, पिठा कशाचाच वापर करायचा नाही म्हणून. आणि झाकण ठेवून बाजूला ठेवूयात. ह्याच्यावरती झाकण ठेवायचं नाही तर ह्या ज्या गोळ्या आहेत त्या अडकल्या जातील, म्हणजेच की सुकल्या जातील म्हणून. आता काही इतर वेळेस आपण जशी पुरी लाटतो का नाही तसं लाटून घ्यायचं. जर अशी जाड ही घारी ठेवायची म्हणजे छान फुलणारी होते बघा. आणि वरून जर असे खसखस लावून घ्यायचे आणि थोडंसं आपण लाटून घेणार आहोत, म्हणजे हे खसखस ना चिटकले जातील. आता ही तर आपली ना ही पहिली घारी लाटून तयार झाली. पातळ जर घारी लाटलात ना तुम्ही तर ती कडक होते, फुलत नाही. त्याच्यामुळे ना जर अशा जाड ह्या घाऱ्या लाटायच्या. तुम्हाला आता इथं दिसत असेल. आता इथं मी थोड्या घाऱ्यांना खसखस लावले आणि थोड्या घाऱ्यांना बघा इथं तुम्हाला तीळ पण लावून दाखवत आहे. अगदी तुम्ही तीळ भुरभुरून घारीवरती थोडंसं लाटून घेतलात ना तरीसुद्धा चालेल. तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि अगदी काहीच न लावता जरी घाऱ्या केल्यात तरीसुद्धा चालेल. आता इथं काही मी घाऱ्या करून घेतल्यात. आता इथं मी थोड्या ना लाटून घाऱ्या केल्यात बघा. जर तुम्हाला गोल गरगरीत घारी लाटता येत नसेल तर एक घारी लाटायची आणि मग असे कशाने पण तुम्ही ठसे उमटू शकता. वाटी, पेला, ग्लासने. ज्याचे काठ जे असतात ना ते धारदार असतात ना त्यांनी तुम्ही ना असे ठसे उमटू शकता. आता इथं काही पुऱ्या करून घेतल्यात. आता आपण हे तळून घेणार आहोत. त्याच्यासाठी गॅसकडे वळूयात. तर गॅसवरती बघा तेल नाही मी अगोदरच गरम करायला ठेवलं होतं. तेलामध्ये छोटंसे गोळा टाकून बघितला, हलकं तेल गरम झालं आहे बघा. आता आपण ह्याच्यामध्ये घाऱ्या सोडून ना तळून घेणार आहोत. गॅस सुरुवातीला फास्ट ठेवायचा म्हणजे घारी छान फुलली जाते आणि नंतर जरा बारीक ठेवायचा म्हणजे घारी ना छान आतपर्यंत तळायला हवी आणि तिला ना थोडासा हलका कडकपणा यायला हवा, म्हणजे ती आठवडाभर खराब होत नाही. फास्ट गॅस करून तुम्ही जर घारी तळलात तर त्या नरम होतील, मग जास्त दिवस टिकत नाहीत म्हणून. वा, बघू शकता का घारी किती फुललेली आहे. अगदी दोन्ही बाजून ह्या टाईपचा रंग येऊसपर्यंत ना तळून घ्यायचे. आणि बघा आता इथं ना मी तीळ लावलेली सुद्धा घारी सोडली. ती सुद्धा बघू शकता किती छान फुलले हो. आणि असा छान तांबूस रंग येऊ द्यायचा आहे बघा. मग अशी तेलाबाहेर काढून अशी एखाद्या चाळणीवरती काढायची, म्हणजे जर एक्स्ट्राचं तेल असेल ते सुद्धा निघलं जाईल. बघा जितक्या मी घाऱ्या तुम्हाला तळताना दाखवत आहे तितक्या छान टम्म फुलणारे होतात. तुम्हाला सांगितलं होतं बघा गाजराचा खीस हा ना बारीक खिसणीनेच खिसून घ्यायचा आहे. जर मोठ्या खिसणीने खिसलात ना तर काय होतं माहिती आहे का, ह्या घाऱ्यांना ना मध्ये थोलं पडले जातात, घाऱ्या फुलत नाहीत. त्याच्यामुळे बारीक खिसणीनेच खिसून घ्यायचं आहे. गाजर गुळामध्ये छान प्रकारे शिजला असला ना तर मात्र इथं मध्ये येत नाही आणि ह्या आपल्या घाऱ्या फुलत नाहीत. ह्यासुद्धा महत्त्वाच्या टिप्स आहेत. आता काही घाऱ्या मी इथं करून घेतल्यात बघा किती फुललेल्या आहेत आणि दिसायला किती छान दिसतात. सर्व घाऱ्या ना मी तळून घेतलेल्या आहेत, पण इथं आता तुम्हाला थोड्याच दिसत असतील कारण जशा ह्या गरम घाऱ्या होतील ना तर तशा घरामध्ये ह्या खाल्ल्या गेल्यात बरे का. गरम गरम तर खूपच छान लागत होत्या, मस्त गोड आणि एकदम चविष्ट लागत होत्या. मी सांगते ना म्हणून नक्की आवर्जून ह्या घाऱ्या करून बघा. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणार. नेहमी बघा मोठा जो डांगर भोपळा असतो ना त्याच्या घाऱ्या खाल्ला असता, पण ह्या गाजरच्या घाऱ्या ना आवर्जून करून बघा. खूप छान जबरदस्त होतात. तुम्ही नेहमी नेहमी करणार एवढी मी गॅरंटी देऊन सांगते बरे का.
मग आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका. व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारामध्ये, म्हणजे ते सुद्धा करून पाहतील. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये.